आजपर्यंत किंगमेकरच्या भूमिकेत असलेले किरण सामंत यांना आगामी लोकसभेची उमेदवारी मिळणार का? भैया शेठ लोकसभा निवडणूक लढवणार का? हा सध्याच्या घडीला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेला जाणारा प्रश्न आहे। युद्ध अर्जुनाचे असेल तर त्याने सारथी होऊन चालत नाही। शेवटी कुरुक्षेत्रावर त्याला धनुष्य हे हाती घ्यावेच लागते। जो रणांगणावर उतरतो, मर्दुमकी दाखवतो, त्याचाच पराक्रम सांगायला पोवाडे रचले जातात। आपल्या आयुष्यात स्वतःचे स्थान हे बालेकिल्ल्यासारखे असले पाहिजे। सगळं जग एका ठराविक उंचीपर्यंत, मात्र सर्वोच्च फक्त बालेकिल्लाच। किरण सामंतांना या सर्व गोष्टींची पुरेपूर जाणीव असल्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील याबाबत दुमत नाही। आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर मित्रपक्षाकडून दावा करून किरण सामंतांच्या उमेदवारीला कुठेतरी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला जातोय। राजकारण म्हटल्यावर कुरघोड्या होणारच। कुरुक्षेत्रावर समोर आपलेच लोक पाहून प्रत्येक अर्जुन पहिल्यांदा डगमगतोच। किरण सामंत सुद्धा त्याला अपवाद नाहीत। मात्र सुरुवातीला डगमगलेला अर्जुन हा कालांतराने सावरतो, आपल्याच लोकांविरोधात निकराने लढाई करतो आणि सरतेशेवटी महायुद्धात विजय सुद्धा अर्जुनाचाच होतो। भैयांच्या उमेदवारीला विनाकारण आडकाठी करणाऱ्यांनी हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे। त्यात त्यांचेच हित सामावलेले आहे। हात पसरून माना खाली घालून जगायची सवय झालेल्यांना थेट आभाळाला नजर भिडवू पाहणारा अवलिया हा नेहमीच खटकतो। त्यातूनच या राजकीय कुरघोड्या जन्म घेतात। किरण सामंतांना एका गोष्टीची जाणीव असली पाहिजे की स्वाभिमानाशी तडजोड केली की आपल्याच अस्तित्वाला सुरुंग लावायचे प्रयत्न स्वकीय आणि विरोधकांकडून केले जातात। आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि स्वाभिमान यापैकी एकाशी जरी तडजोड केली तरी संपूर्ण राजकीय आयुष्याचा पायाच डळमळीत होऊ शकतो। आपला पिंड लढण्याचा आहे। लढाईशिवाय उमेदवारी मिळेल आणि आपला विजय होईल यावर कधीही भरोसा ठेवायचा नाही। जेवढे जण अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊन तात्काळ झटकून दिले पाहिजे। पराक्रमाची नशा असलेली तलवार ही कधीच गंजत नसते। एक वेळ गाण्यात ठेवलेल्या तलवारी गंजतीलही, पण मनात ठेवलेल्या कटारी वर्षानुवर्षात तशाच राहतात। जेव्हा खंजिराने आपली पाठ रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न आपलेच लोक करतात तेव्हा उरतो फक्त पलटवार। आपला पलटवार म्हणजे थेट वर्मावरच घाव घातला पाहिजे, जेणेकरून किती खपल्या धरल्या तरी जखम ठसठसणारच। राजकीय शहाच्या या लढाईत कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत हिंमत हारायची नसते। अनंत चतुर्दशीच्या दिवशी किरण सामंत यांनी व्हॉट्सअपवर आपला डीपी बदलून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल चिन्ह ठेवले होते। अवघ्या काही मिनिटातच ही बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एखाद्या वणव्यासारखी पसरली। रत्नागिरी जिल्ह्यातील पाली या गावात राजकीय भूकंप झाला आणि त्याचे हादरे मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राला बसले। किरण सामंत कोणत्याही संवैधानिक पदावर काम करत नाहीत किंवा ते कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा नाहीत। तरीही त्यांच्या व्हॉट्सअपच्या डीपीची एवढी चर्चा का व्हावी? जर एका कॅबिनेट मंत्र्याचे ज्येष्ठ बंधू म्हणून त्यांच्या कृतीची चर्चा होणार असेल तर महाराष्ट्रातील किती मंत्र्यांचे नातलग आज आपल्याला माहीत आहेत? याचाच अर्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू या पलीकडे किरण सामंत यांची राजकीय आणि सामाजिक ओळख आहे। किंबहुना किरण सामंत हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पॉलिटिकल कॅनव्हासवरील लार्जर दॅन पॉलिटिक्स अशीच काहीशी प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व आहे। त्यांचा राजकीय क्षेत्रातील वावर हा नेहमीच सत्ताबाह्य केंद्र असाच राहिला आहे। राजकारण म्हणजे सर्वसामान्य जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवून नेहमीच झुलवत ठेवणारा प्रांत। राजकीय नेत्याला मोठमोठी भाषणे देता आली पाहिजेत। चकचकीत कडक इस्त्रीचे कपडे घालून त्यावर जॅकेट्स, पगडी, फेटा बांधता आला पाहिजे। त्याच्या सोबतीला 5-6 गाड्यांचा ताफा आणि बॉडीगार्ड असले पाहिजेत। आपल्या सर्वांच्याच मनात राजकीय नेत्याची अशीच काहीशी प्रतिमा निर्माण झाली आहे। कारण सध्याच्या काळात राजकारणातला साधेपणा हा लुप्त होत चाललाय। किरण सामंतांच्या लोकसभा उमेदवारीविषयी चर्चा करताना त्यांचे हितशत्रू एक शंका आवर्जून उपस्थित करतात। बाकी सगळं ठीक आहे, पण त्यांना भाषण देता येत नाही, त्याचं काय? याचाच अर्थ नेत्याला मोठमोठी भाषणे देता आली पाहिजेत, तो बोलघेवडा असला पाहिजे असे राजकारणात गृहीत धरले जाते। तुम्ही सक्रिय राजकारणात उतरून निवडणूक लढवणार असाल तर तुमच्याकडे बोलघेवडेपणा हा असलाच पाहिजे। किरण सामंतांसारख्या मितभाषी व्यक्तीचा निवडणूक हा प्रांतच नव्हे असेच काहीसे त्यांना सुचवायचे असते। त्यांचे हितशत्रू एक गोष्ट विसरतात की उथळपणालाच खळखळाट फार असतो। एखादी नदी शांतपणे वाहून अनेकांची तहान भागवत असते। किरण सामंत
त्या संत वाहणाऱ्या नदीसारखे आहेत. त्यांना भाषणातून बडबड करून मोठमोठी आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून जनतेच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडवून त्यांना न्याय द्यायला आवडतो. शब्दांच्या बुडबुड्यापेक्षा आणि तोंडाच्या वाफेपेक्षा प्रत्यक्ष कृती करणे केव्हाही श्रेष्ठच. या पंक्तीवर विश्वास ठेवूनच राजकारणात कार्यरत राहणारा किरण सामंत हा कार्यकर्ता आहे. किरण सामंतांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकालाच हा माणूस आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासारखा वाटू लागतो आणि सर्व अडीअडचणीवरचा एकमेव उपाय त्यांना भैया शेठमध्येच दिसू लागतो. त्यामुळेच उदय सामंतांचे ज्येष्ठ बंधू असलेले किरण भैया आज सगळ्या दुनियेचे भैया बनले आहेत. मुंबईतील त्यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर किरण सामंत यांना भेटायला येणाऱ्या मंडळींमध्ये मर्सिडीज BMW गाड्या घेऊन येणारे हाय प्रोफाईल उद्योजक असतात आणि त्याचबरोबर भाड्याने टॅक्सी करून आलेले सर्वसामान्य लोक देखील असतात. त्यांच्यात भैयाने कधीच दुजाभाव केलेला नाही. आपल्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा आणि त्याच्या समस्येचे निराकरण करण्याचा ते 100% प्रयत्न करतात. कधीकधी अभ्यागतांमध्ये भैयांच्या राजकीय विरोधकांचा देखील समावेश असतो. टीव्हीवर सामंत कुटुंबियांविरोधात तावातावाने बोलून आग ओकणारे जेव्हा भैयांकडे आपले वैयक्तिक काम घेऊन येतात तेव्हा अनेकदा बंगल्यावर उपस्थित असलेल्यांच्या भुवया उंचावतात. मात्र राजकीय विरोधकांची कामे सुद्धा भैया सामंत तितक्याच आत्मीयतेने करतात. आपल्याकडे मदतीसाठी येणाऱ्या कुणाचाही राजकीय पक्ष न पाहता त्याचे काम करणारे भैयांचा अधिक कल असतो. रत्नागिरीच्या शासकीय रेस्ट हाऊसवर किंवा भैयांच्या कार्यालयात त्यांची भेट घेण्यासाठी सकाळपासून ते अगदी रात्री 8-8:30 वाजेपर्यंत मतदारसंघातील लोक बाहेर बसलेली असतात. भैया प्रत्येकाची समस्या दिवसभरात तितक्याच आपुलकीने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. हा नजारा रत्नागिरीतील जनता नित्यनेमाने पाहत आली आहे. नामदार उदय सामंत यांनी आपल्या आजवरच्या राजकीय प्रवासात आमदार, राज्यमंत्री, म्हाडा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आता उद्योग मंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत. त्यांच्या या स्वप्नवत राजकीय प्रवासात किरण सामंत यांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यासाठी किरण सामंत हा वजीर एकाच वेळी राजकीय पटलावर पडद्यामागे सरळ आणि तिरक्या चाली खेळत असतो. महाभारताच्या भाषेत हिशोब मांडायचा तर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, अंगराज कर्ण, जयद्रथ अशा अनेक रथी महारथींचा वध करणारा अर्जुन हाच महाभारताचा नायक असायला हवा होता. मात्र या रथी महारथींचा वध करणारे बाण जरी अर्जुनाचे असले तरी त्यामागील रणनीती भगवान श्रीकृष्णाची असल्यामुळे सरतेशेवटी श्रीकृष्ण हेच महाभारताचे महानायक ठरले. महाभारतातील श्रीकृष्णाचे योगदान आणि महत्त्व हे वादातीत आहे. उदय सामंत यांच्या राजकीय कारकिर्दीतील भैया शेठची भूमिका ही सुद्धा महाभारतातील श्रीकृष्णाप्रमाणेच आहे. उदय सामंत आमदार बनल्यानंतर किरण सामंत यांच्यामधील मुत्सद्दीपणाचा परिचय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आला. राजकारणातील कोणतेही पद न भूषवता भैयांनी रत्नागिरी जिल्ह्याचे सर्व राजकारण आपल्याच अवतीभोवती सातत्याने फिरते ठेवले आहे. त्यांच्या अचूक आणि बिनतोड रणनीतीमुळे उदय सामंत 1-2दा नव्हे तर सलग 4 वेळा आमदार बनले. जेव्हा रत्नागिरी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी उदय सामंत मंत्रालयात पाठपुरावा करत असतात तेव्हा मतदारसंघात किरण सामंत जिल्हा प्रशासनावर वचक ठेवून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवत असतात. भैया सामंतांच्या ऑफिसला केव्हाही भेट दिली तरी त्यांच्या आसपास कार्यकर्त्यांचा गराडा असतो आणि सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे प्रशासनात अडकलेली कामे हक्काने घेऊन येत असते. एकदा एखाद्या माणसाचा भैयांशी संपर्क आला की त्याचे काम हे भैयांचे होऊन जाते आणि त्या कामाचा फॉलोअप घेण्यापासून ते अगदी अंतिम रिझल्ट देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी भैया शेठ स्वतःकडे घेतात. महाभारताच्या युद्धात पांडव विजयी झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसवले, पण ते स्वतः आजन्म किंगमेकरच्याच भूमिकेत राहिले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण स्वतः द्वारकाधीश बनले. किरण सामंतांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. गेली कित्येक वर्ष किंगमेकरची भूमिका अतिशय यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता स्वतःचे साम्राज्य निर्माण करून स्वतः राजकीय किंग बनायची वेळ आली आहे. संधी दार ठोठावत समोर उभी आहे आणि त्या संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणे फक्त भैयांच्याच हातात आहे. किरण सामंत हे मैत्रीच्या दुनियेतील दिलदार व्यक्ती म्हणून सर्वत्र परिचित आहेत. एखादा व्यक्ती भैयांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची नुसती ओळख कधी होते आणि त्या ओळखीचे रूपांतर घनिष्ठ मैत्रीत कधी होते हे दोघांनाही कळत नाही. आजही भैया राजकारणात आणि व्यवसायात कितीही व्यस्त असले तरी मोबाईलवर येणारा प्रत्येक कॉल उचलून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतात. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यातच त्यांना आत्मिक समाधान मिळते. त्यामुळेच हा माणूस गोरगरीब जनतेच्या मनावर राज्य करतो. आज वाढदिवसानिमित्त मागे वळून पाहिल्यावर किरण सामंत एक वाक्य स्वतःच्या मनाशी नक्कीच फुटफुटत असतील, आज तक मैं खिलाडी था, अब पूरा खेल हूँ. त्यांच्या आजवरच्या राजकीय तपश्चर्याला फळ मिळून
लवकरात लवकर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार होण्याची त्यांची मनीषा पूर्ण हो, ह्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा.